ठेवल्या जास्ती मैल झाला असेल ना डोक्यात. कपरवाल टाकते गाईस पूजा. गुड मॉर्निंग गाईस, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजा असणार. सो वेलकम माय यूट्यूब चॅनल. आत्ताच आपली मॉर्निंग झालेली आहे जस्ट ना. खूप दिवसात मी ब्लॉग शूट करायला घेतले. बरेच दिवस झालं ब्लॉग बिलकुल शूट केला नव्हता ना. आज शुक्रवार ना, आम्ही चालले आहोत नारणच्या नदीवर. 2 दिवस झालं काहीच पाणी नाही आम्हाला. 2 दिवसाचं कपडे पडल्यानं धुवायचं, तर आम्ही चालले आहोत नारणच्या नदीवर कपडे धुवायला ना. गोदऱ्या पण आहेत ना. थोड्याच दिवसात आपला पाऊस पण पडणार आहे, तर मग सगळी घरातली साफसफाई करायला पहिला गोदऱ्या धुवून येतो आपण. तर गोदऱ्या धुवायला चालले आहेत ना. मुस्कान माझ्याबरोबर, मुस्कानची बापाची रिक्षा, त्या रिक्षामध्ये चालले आम्ही नारणला कपडे धुवायला. चला, गोदऱ्या पण भरपूर आहेत, तर सगळे आता आम्ही तयारी झालेली आहे. मुस्कान तिकडून येतं मला घ्यायला, तर सगळी जरा चालले आम्ही नदीवर. चला मग तुम्हाला मी दाखवतो आमची नदी नारणची कशी आहे ती. चला मग. आणि लई दिवसातून मी नदीवर चालले आहो ना. तुम्हाला बघायला भेटेल कशी नदी आहे ती. तरी मी बघितली नाही कधी ना कधीच बघितलेली. तर आता चालले आपल्या पाण्याची मुलं. पाणी भरपूर गडबड होत होती. 2 दिवस झालं पाणी आलं नाही. आमच्या खोनीमध्ये पाणी आलं, हे प्रॉब्लेम आहे काहीच. 2 दिवस झालं पाणी नाही. तर आता कपडे वगैरे भरपूर आहेत, गोदऱ्या पण आहेत धुवायच्या. पाऊस केलेला सगळं आपलं स्वच्छ, म्हणजे आपण पाणी पडायच्या अगोदरच आपण सगळं स्वच्छ करून घेतो घरबीर सगळं. मग त्याची मुलं मी कपडे सगळं गोदऱ्या सगळे बांधून ठेवलेले आहेत. तर आपल्याला जायचं आता. चला मग ना. बघू शकता आम्ही जेनी बी येणार आहे. जेनीला बी घेऊन जाणार आहे, पोराला पण घेऊन जाणार आहे मी. चला, आता घरात कोणीच नाही आहे. आणि हे बघा आशू झोपलेलाच आहे. कुठे गेला आशू? हे बघा आशू झोपलेला. आणि एसी लावले ना गाईस, तिथपासून नाही हो. असं झोपतं ना ताणून, त्याला ना दिसतच नाही. म्हणजे असा उजारले तर रात्र झाले काहीच नाही ना. मला एसीची हवा सहन नाही होत गाईस. मग 2 दिवस झाले ना मी एसीमध्ये झोपते ना. मला घसा बसले गाईस, एकदम सर्दीसारखा. कधी एसीमध्ये जास्त येणं गेला ना, तर मग एसी मला सूट होत नाही गाईस. मगून रात्री पण खूप कसं तरी गुद मारल्यासारखा होत होता मला. मी हॉलमध्ये झोपले, असं झालं. आणि पोरांच्या वापसला त्यांना एसीच लागतं. त्याच्या मुला ती मस्त आहे की ताणून झोपताना. अजूनपर्यंत बघ 10 वाजले काहीच, अजूनपर्यंत अशी झोपली, एसी फुल. चला मग आता आशू उठ, चल उठ ना, एसी बंद कर. चला, आशूला बी घेऊन चालले मी. चला मग ना, तुम्हाला बी घेऊन जातो मी नदीवर. चला, ओके. हे बघा एवढे कपडे आहेत. आता बोसका बनतो मी हे कपड्यांचा. आणि नेऊ कशी, रिक्षामध्ये काही जमत नाही. 2च टप चालू आहे मी. नेऊ तरी काय, कशामध्ये भिजत घालू मी, असं झाले. आणि गोदरे आपल्या 4-5च आहेत. ब्लँकेट आहेत 4-5. चला, हे बघा. चल चला, चालू. पैसे घेतले, पैसे. चल चेती, चल आपण जायचं ना, घेऊन जायचं ना. नाही, तू नको येऊ, नाही यायचा. मागं लागले मला पण घेऊन चल. नको येऊ, तू जा तिकडं, जा नाही यायचं. नाही यायचं. चला, हे चावी घ्या चेरी, चावी. चला चला. दादा कुठे? दादा गाडी कुठे आहे? चला, मी चाललो. नाही, तू यायचा, नाही यायचा, नाही यायचं, तू नाही जायचं. चल, नाही यायचं. गाईस बघा किती मागं लागले मला बाबू. नको या, चला टाटा. चला, बोसका घ्यायचा, ड्रम घ्यायचा, हे भरावा. चला, नको या, तू चाललो. नाही यायचं तू. नाही, मी चाललो. बाबा गाडीला बस, गाडीला. हाय बाबा, नको येऊ तू, नको येऊ. माझी चप्पल कुठे? माझी चप्पल. मी चाललो. टाटा. चावी चाललो गाडी घेऊन. हे कपडे दादा कुठे? दादा. चला, मयाला पण. तू नको येऊ, तू नाही यायचा. चल माझ्या बाबरी. चल, तुला मी नेतो ना. खाऊ घे तुझं, खाऊ. बघा गाईस, बघला पिल्लू माझ्या सोबत. मला जाऊनच ना ते. चल नेतो, तुला नेतो. चल. हे बघा इकडे बघा, ने बोलते मला. चला. किती खुश झाले. बचला ना, किती खुश व्हायचा. नेताव ना, बोललो ना तुला, नेताव म्हणजे नेताव. हा, तुला सोडून नाही जाणार मी इथं. चला, त्याला तुझं खाऊ घेता डब्यात तुला खाऊ घेता. गाईस, आता आम्हाला दुपारचे खूप वेळ होईल, जेवायला काही बनवलं नाही ना. आता आम्ही वडापाव घेतात ईशा, नाश्ता करायला तिकडं. चला गाईस, बघा जेनी कशी बसले माझ्या जवळच. हा का, मम्मी कुठं जावा नाही मगून. हे बघा अशी बसले.
पाणी ताण लागले माझ्या बाबाला. बघ की ताण लागले ग. हे पाणी पे. चला हे बघा सगळी जण बसलेली आहेत. आता आपल्या दीदीला घ्यायची आहे तिथून. हा आता जायचं ना आम्हाला. बरोबर सोडशील ना? हा बरोबर सोडा ग. तू येशील ना आम्हाला घ्यायला वापस? का कुठं चालले? चालेल चल दादा येणार नाही. चला आता आम्ही रिक्षा भरलेली आहे. तिथून दीदीला घ्यायची. चला ओके. चला गाईस आता आपण रिक्षा मध्ये पूर्ण पॅक झालेला आहे. बसायला जागा नाही. ड्रम मध्ये टाकलेला गाईस बाहेर निघली. चला बघ आपल्याला नाश्ता घ्यायचा ग. वडापाव घ्या ग. हा पुढच्या गाईस आम्ही आले आता नदीवर आहे बघा. ही नदी आहे. इथं आम्हाला कपडे धुवायचं. चला आता आपली मॅडम सगळे कपडे काढतं आता. चला आता काढून घे पटापट ना. दादाला जायला टाइम झालेला त्याचं. भारांसाठी लई फोन येतात त्यांना. आम्हाला सोराला आल्यात. आता आम्हाला न्यायला कोण येतं का माहिती नाही. हा रस्ता गावल विक्रमला रस्ता गावल यो. हा चला गाईस. गाईस नदी ही नारायणची नदी आहे. काय रे ओंड आहे ओंड आहे गाईस पाणी. चला हे जेनी बघा इकडे. ए माया चल इकडे. ही आपली रिक्षा. ही जेनी बघा पवाचा विचार आहे. हिचा पवाचा विचार. इकडे आवरा खोल पाणी आहे तरी हिला पवाचा याच्यान. हा जेनी बुरली बिरली तर माझं नाव नको जेव्हा ग पहिलंच संता. ए इकडे बघ जेनी बघ ना. जेनी कशी पाण्यात बसले. ए दादा जेनी पवाला गेली. ही बघ पाण्यान ये. ही बघ दादा जेनी बुरशील. बाबा जेनी बुरशीला का कुठली पक्षी सायराचा दुसरा पाठ मी आव तुम्हाला काहीच थंडी आले आम्हाला. काय कुठला एंट्री कुठे चालले पाहते काय करू जरा नंतर उरा टाकू. गाईस हे बघा आम्ही पाण्याच्या बाटल्या आणलेल्या आहेत ना. वडपाव आणलेलं आहेत. हे पूजा शिप्या बी त्याच्या. तुम्ही लोक शिप्या खातात ना? बॉटल पैशाला महत्व आहे जास्ती. वडापावला महत्व नाही. ही गाईस थंड्याची बाटली चॉस. त्यासोबत चाकणा बी आणले दारू सोडून. हे बघा चाकणा. कोपरीचा पाय आणला. काय जेनीला आणले. नाही हे बघा हे खाऊ पण आणले आम्ही. चला वडापाव खाऊन घेऊया. गणपती विसर्जन नसतील. चल जरा थंड झाल्यावर बाबा वडापाव खाऊ दे. ये खाऊ लगे बस जेनी थांब. लागतं र नको ना ठेव ना. गाईस या वडापाव खायला आम्ही अजून काहीच नाही. तर पहिला गाईच मला काला वारा भेटला. मी खाणारच ना काला वारा. माया बसे ना. गाईज आशूचा पावतात आणि लाजता त्याला लाज वाटतं. नको बोलतं आम्ही उघरा बोलतं. गाईज डगरीच्या मागं आशू लिपले. चेरी बोलतं मी कसा पाहू. याच्या पाटणाला ना आम्हाला गवेली बांधायला लागते. गाईज पूजाची पुरी फाटले. हा पूजा मी कशी पाहू आता. मला माहिती का घे तुम्ही दोघा. चप्पल धावा. आंबलो गाईच आंबलो. बोटा बिटा सगळी फोडून घेतली. अशा आणून आपण बाप जलवांनी अशी कामं केली. बाबा नवऱ्याची तर अशी कामं नाही करायची. ना ग पूजा बाबा दमलो.
गाईज उचलतच नाही ब्लँकेट. आंबलो र आंबलो. तो माया गाईस लपलेला आहे. माया बाहेर निघणार. जरा झोपून दे. तो ओम नमः शिवाय करत. नाही पूजा जमत ग. गाईच काय करायचं. एक इकडे मी धावायला बसले, एक मॅडम आमची तिकडे धावायला बसले. कुठं दिसत पण नाही. किंवा तिकडं त्या वालीला ती. हा लय दिसतंय दमलो र गाईच लय. दिवसाचा रस प्यायला चाललं तिथं. मला पण आणर. ए दादा मला 15-20 वाला नको आणू. बापासने पैसे झारायला नाही टांगलं. तुझा कारा गोदर धावूया मुखात अशी आहे ना. गाईस मुशी आली म्हणा. बापे आलीस तू. कोणतरी. तर गाईच कपडे फायनली आमचं झालेलं. कपडे बी धवलं ना, गोदऱ्या बी सगळ्या धवल्या. अर्धा इकरं वालतान बघा. तर आम्ही झालं सगळं धुवून. तर आता मी पूजा जवळ चालल्या. पूजा तिकडे कपडे धवतं. पूजा बोलतं मी तिकडे कपडे धवता बोलतं. तर गाईच चला मी पूजा जवळ चाललं आणि कपडेवाला टाकते गाईस. पूजा आणि आशू आहे. तर गाईस बघा आम्ही किती कपडे धुवलं हे बघा. काय म्हणली रे आरची. फायरिंग म्हणजे बघा किती एकदम स्वच्छ पाणी. आम्ही एकदम मस्त हिरव्या हिरव्या पाण्यामध्ये पावतोय सगळेजण. नको ना कशाला ही चड्डी करता. राहू दे नागता तर नागता. हे बघा कपडे बिपडे सगळे धुवून झालेले आहेत ना. मग आम्ही पवायला लागले. चला पावता येतं. गाई हिला पावता येत नाही. ए चला आता गाईस आता मी अजून एकदा पावणार. ये गाईस भूक लागले. आता एक काम करता असे आता चायना सोबत बसतो. गाईस मी चाललो आता. बाय बाय बाय. जेनी आपली ते बघा वॉर्ड मध्ये चालले. वॉर्ड मध्ये जेनी मम्मी जा 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 मम्मी जा. गाईस आवरा पाणी. गाईस आवरा पाणी बघा. हे बघा एवढा पाणी आहे? आवरा एवढा नाही हो. आवरा इथं आहे बघ. एवढा आवरा पाणी. जेनी घाबरतंय. जेनी बच्चा. जेनी बच्चा. जेनी जर गाईस शॅम्पूला लावी आरची साबण लावतं. साबण लावतं. गाईस घरी आम्हाला भेटत नाही अंग धुवायला साप. मी ती शेवडी मारतो. ती शेवडी कर. जास्ती मैल झाला असेल ना डोक्यात. जरा तो निघून दे. जरा उमलट ठेवले. अंग घसून घ्यायचा गाईस मस्त. लय मजा येते गाईस. तुम्ही बी या आमच्या इकडं. मी घेतला. आता मी अंग धुतो. चला गाईस आमचं कपडे वालतात इकडे. माझं आहे का पार बिरू काय नको. हा डोऱ्यांगिरी साबण. तर आता उडी मारता. पाच अटकते. आशू झाला धुला का. चला मग या का जोरल्या देवाचा नमस्कार टाकू. मार मार.
अरे माझ्याशी मस्ती नको करू रे. माहित लय चटका लागतो थोबाराला. अरे मार लवकर. एवढी मारशील. अरे डगरा नको भरू फक्त. रास आलं. बघू 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 जाऊ नका. दाखर 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 दाखर. कुठे गेला रे? तुझ्या हाताजवळ वाटतं बघ. एक होता बघ. हे म्हणा एक काय हे बघ गाईचे बघा आलं मासा. इकडे द्या. पूजाने एक मले काढले. घेऊ का येऊ मी घेऊ का काल आता आपल्याला ककारची त्याला कारण देणार नको सोडून. मारू का? गाईस आवरी जाणं आलं. गाईस पूजा बघा झोक्यान बसले ना. परली तर राहील काही. हा हाय गाई हे बघा टपान घालून घेऊन जाऊ मी हातपाय. गाईस मी इथं परलो ना डायरेक्ट तिकडे नाही मध्ये जाऊन परलो. डायरेक्ट पाणी आण. माया नको माया नको नको माया बघ कसं आहे माया. नको ना व्हिडिओ डिलीट कर. घे तो घे 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 गाईस गाईस घे लाडू नको. लढला बिचारा. कुणी का लावलं त्याला गाईस आहे बघ मासा. नाही जे जिवंत आहे आवाज गाई बघा आम्ही टेम्पोन. गाई चक्र आल्या इकडे बघा. गोदऱ्या जाऊन आवऱ्या गोदऱ्या मेहनतीन धुल्यात ना. इकडे आम्ही कसल्या टेम्पो मध्ये चालल्या बघा. इकडे बघा हे बघा. मी अशी बसली आहे बघा. माझी आणि अशी बसली. नारण आहे बघा. नारणच्या बाहेर निघलो. ए मासे आहे इकडे बघ. गाईस बघा आम्ही टेम्पो गाडीवाले बघला गाईस. चला गाईस आता जस्ट मी उठलेलो आहे. आलो कपडे धुवून तर मी झोपूनच गेलो. खूप थकलेले गाईस कपडे धुवून खूपच. तर झोपले आम्ही. जेनी ना मी झोपले मस्तपैकी AC मध्ये ना. जेनी बी आता उठली. आता वाजलं 7 गाईस. 7 वाजता उठलो आम्ही. जागच नाही आली मला. आणि चला आता गाईस आपण कपडे आहेत ना ते मी ओळेच आणलेले. थोडे थोडे तर मी सुकायला लावलेले. हे बघा कपडे सगळे सुकायला लावले. तर मी सगळे आता आतमध्ये नेतो. घडी मारतो त्यांना. आता झुलून ठेवतो कपाटाने. चला मग आता खूप अंधेरा पण झाला. 7 वाजता बघा किती कालोख झाला आता. चला आता पटापट आपण कपडे झुलून घेऊ. झाडू बिडू मारू. झाडू तर आता मारूशी वाटत नाही. थोड्या वेळेला मारेल. संध्याकाळ झालेली आहे ना. दिवाबत्ती करून घेते मी. चला मग. गाईस कॅमेरा जाम जवळ येतं. लांब कसा करायचा असा लांब पकडायचा. गाईस मी घेतलेला कांदा कापाला ना. मी आता जेवण बनवणार आहो. खारा बोलरीचा खारा घालणार आहो आता. दुपारी तर मी चिकन बनवलेलं. चिकन खाल्ला मी नव्हतं बनवला. सासूरी बनवलेला. कारण की आम्हाला तिकडून यायला 3 वाजलं. तर तिकडून येऊन आम्ही जेवलो. चिकन बनवलेला. चिकनला भात बनवलेला. तर आता मी खारा बनवत आहो. बोलारीचा खारा. ते पण आता पोरांना वाळलेल्या मावरांना लई किसकिस करताना खायला. कारण की वाळलेल्या मावरा मीच खाता घरा. दुसरा कोणीच नाही करत. मग त्यांच्यासाठी मी त्याच्यामध्ये ना 2 बटाटे टाकील ना 4 अंडे टाकील खाऱ्यामध्ये. तुम्हाला दाखवीलच मी कशी टाकता ते. चला मग मी कांदा कापता पटापट या खारा खायला. गाईस हे बघा मी खारा ना गरम पाण्यात टाकलेला आहे. हे बघा हे खारा आहे ना. याच्यामध्ये मीठ जास्ती असतं गाईस. हे बघा मग हे ना मी गरम पाणी टाकलं ना. गरम पाण्याने टाकलं ना तर त्याला खारट पण जातं. त्या गरम पाण्यामध्ये मी ठेवलेलं आहे जरासं. नाही याच्यामध्ये मी कांदा कापलेला आहे ना. हे डेट कारण की गाईस मी ह्याच्यामध्ये डेट टाकणार आहे. बटाटा टाकणार नाही. फ्रीजमध्ये बघा तुम्हाला दाखवता मी. फ्रीजमध्ये दुपाऱ्यांचा चिकन आहे. हे बघा एवढं आहे चिकन. मग आता हे आशू आल्यावर खाईल. आशूचं बाप आता इथं खात नाही ना. मगून पोरं ही सुकी मच्छी खात नाही ना. मग ती आता चिकनच खाते. त्याच्यासाठी आता मी
अलग अलग काय काय जेवण बनवू काही कळतच नाही मला. मग हे आता हे मी याच्यामध्ये टाकणार आहोत डेट. आम्ही याला डेट बोलतो बघ. डेकना. चला मग मेरी माँ एक दरवाजा बघ सगळं फालकं सगळं पोराई खुलून ठेवलेलं आहे बघा कपाटाचे. आणि इथं चादर बिदर काहीच टाकली नाही काहीच नाही. आणि सगळं धुवायला नेलं ना, चादरी धुवायला नेलं, सगळ्या गोदऱ्या बिदऱ्या सगळ्या धुवून टाकल्या मी काहीच ठेवलं नाही काहीच. चेरी हे बघा आमचे हे आले काम कर ना दोन्ही. काहीच मॅच बघताव. LP सिलेंडरची मॅच बघताव. एक और बड़ा ओवर रोमारियो शेफर्ड को रखा अटैक में. दूसरा ओवर भी दे दिया. पहले में 19 रन आए थे. सही बात है. हे कामावले आले आमचे हे. आता इकडे तिकडे फिरतात. मोटर बिटर लावतील आता पाण्याची. पाणी आलाच नाही तर मोटर कुठून लावतील. यांचं रोजचा ड्युटी आहे ती. कामावले आल्या पहिला मोटर लावायची. पाणी आलंच ना हरी. काहीच मी नवऱ्याला हरी बोलता. आता जाऊन AC मध्ये जाऊन बस. बघा गाईस माया चारा लावायला ती बघा माया चारा लावतात. असंच असतं काही. माझा नवरा घरानं आला ना तर आई चला कुरकुर 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 कोंबडी सारखी द्या माग मागच. गाईस लाईट गेलेली आमची. हे बघा पूर्ण अंधेरा झालेला. लाईट एवढी कमी का दिसतं. पूर्ण कालोख झालेला घरामध्ये. नाही इथं मी तोडेल घातलेला. किती कालोख झालेला. एक माझी मच्छी होतं खारा आमचा. लाईट आल्यावरच येता होता बघायला. गाईस या कॅरम बोर्ड खेळायला ना लाईट गेली ना गाईस तर जेवण बिवण आम्ही सगळं केलेलं आहे. जेवण बिवण करून आम्ही कॅरम बोर्ड खेळायला. लाईट आल्यावर झोपू. 1 घंटा झाला लाईट गेली गाईस. दुपारी पण लाईट गेलती. 4 घंटे लाईट गेली दुपारी. मोबाईलला चार्जिंगच नव्हती माझ्या मोबाईल. तुम्ही दोघंच खेळता मला घेता का नाही. पावडर टाक ना याच्यावर जराशी तेव्हा सुरकून जाईल तो. आमची आई गाईस आता जस्ट लाईट आलेली आहे ना. आज तर मला काही शूट करायला भेटलंच नाही गाईस. लाईटीचे मुलं दुपारी पण 4 घंटे लाईट गेली ना. आता पण 2 घंटे लाईट गेली. खूप उशिरा लाईट आली. आता वाजलं गाईस 11 गाईस. चला मग आता काय करू. जेवण बिवून आपलं झालेलं आहे नाही. इकडे बघा हे आमच्या जेवायला बसले इथं. मी तर जेवून घेतला. पोरा बी जेवून घेतली. चला मग काहीतरी गोड तोंडाने टाकायला बघता. आता काय खाऊ. आंबे घेतो बघा. आंबा खाता होता मी. जेनी चल ये आंबा खाऊया. आता आपण आंबा खाऊया आता. चला या गाईस बाबा खोल एशी चालूच बाहेर. गाईस आता आपण आथरून टाकूया. आपण त्याच्यावर चादर टाकूया. चला बाबा पटापट झोपूया. आता 11 वाजलेलं आहे. झोप गरम पण जाम होत होतं. बाहेरच बसलेलो कधीपासून लाईट नव्हती तर. चला गाईस मी माझा ब्लॉग इथंच एंड करता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर माझ्या चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट.